दिसली काय गुंज किती मोठी आहे, आपल्या झाडांची मुळ्या खाऊन टाकते, झाडाची वाढच होत नाही. तो कधी चालली परत जमिनीत. हे आपला मोठा वड आहे ना, त्या वडाच्या बाजूला एक काकोले साहेबांनी घरी बनवलेली करवंदाची झाड आहेत. त्यातलं ते गवत काढायचं राहिलं होतं. गवत इतकं वाढलं होतं की ते करवंदाची झाडच दिसत नव्हती. छोटस झाड आहे, आपल्या भाव्याच्या बरोबर बाजूला आहे. शेवट तिसऱ्या टप्प्यावर आज राहिलेलं काम केलं. हे बघू शकता गवत किती प्रमाणात काढावं लागतंय. हे वडाचं झाड आहे, त्याच्यामधलं गवत काढून त्या बाजूला टाकले. हे आपलं गावरान काटेरी बेल आहे, त्याचं बी आळ साप खालून छाटवलं. त्यानंतर हे जे झाड आहे हे हातच घालता येत नव्हता, तर कसं काढलंय त्याचं साप. त्याचं नाव नाही मला माहिती. हे जांभूळ गवत होते, हे काय गवत बघू शकता. गवत काढून स्वच्छ एकदम करून घालून थोडंसं छाटून ठेवलं. हे एक जांभळाचं झाड आहे, इथं पण गवत खूप प्रमाणात होतं. हे काय इकडे गवत टाकलेलं आहे. हे एक बोचाचं झाड वाढलं होतं, परत चांगलं फुकलं. ह्याच्यातलं गवत काढून इथंच टाकलंय.